हे बघा आमच्यातल्या गडी असं आदनमधनं पिसाळ्यागत करतच असते ती. तर गड्यांनो कसं काय, मी आहे तुमचा सगळ्यांचा लाडका ब्लॉगर प्रेम्या. सकाळ सकाळी मी निघालो होतो क्लासला. गावात येऊन बघतो तर एसटी लागली होती आणि लागली पण असल्या जागी होती की जिथं डायरेक्ट माणसं पोचवली जाते. ड्रायव्हरनं पण आम्हाला शिराळा स्टँडला पोचवलं. आता स्टँडला आलोय म्हणल्यावर मारुती रायाचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो क्लासला. क्लासमध्ये येऊन नॉलेज किट सोडवली आणि आलो घरी. घरी येऊन बघतो तर रंजा मोबाईल बघत होता. जरा बसलोच होतो तोपर्यंत मम्मीनं आणलं चटणी करायचं साहित्य. मला म्हणले जाऊन पत्र्यावर मिरच्या वाळत घाल जा. मिरच्या वाळत घालून मी आलो खाली. म्हणलं लय दिवस झालं चित्र काढलेलं नाही, एक चित्र काढून घेऊया. चित्र कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग. चित्र काढून झाल्यावर मी आलो झऱ्याला आंघोळीला. हितावलं तेवढ्या चपलात घुसला काटा. काटा काढला आणि आंघोळ करून आलो डायरेक्ट घरी. तोपर्यंत मम्मीनं लसूण वाळत घातला होता आणि त्याच्याच साईडला घातलं होतं बटाटूचं पापड. ही लाकडं फोडून माझ्या हाताचं तर चमडच गेलतं. तोपर्यंत मम्मी म्हणली ये चहा प्यायला. मालिका बघत चहा प्यायला. तोपर्यंत आपलं गडी आलं. तर म्हणलं तर गावात आहे लगीन, चला जेवायला. फुकट तिथं आम्ही प्रकट हो. पोटभर जेवलून आम्ही आलो डायरेक्ट घरी. घरी आल्यावर आमचा योगडी डायरेक्ट पिसाळलाच की. मला तर मोठमोठं दगड उचलून घालायची. दगड कोण खात बसायचं म्हणून मी बसलो डायरेक्ट स्क्रिप्ट लिहायला. स्क्रिप्ट लिहून झाली ना आजचा व्हिडिओ, म्हणलं इथंच बंद करूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.